नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे महत्त्वाचं कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवट पण बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। जर बोलला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान अपडेट चॅनलला सबस्क्राइब करा, सांगा करू शकता। कांदा घोटाळा प्रकरणावर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान काय म्हणाले, महत्त्वाची अपडेट त्यांनी काय या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्या संदर्भात सुद्धा बातमी जाणून घेत आहोत। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कांदा खरेदीसाठी अन्य नव्या संस्थांचा समावेश करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र याआधीच केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 संस्था काम करत असताना घोटाळा झाल्याचं उघडकीस झाले आहे। मग आता नव्या संस्थांचे काम दिल्यानंतर यात पारदर्शकता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। एकीकडे नाफेड आणि एनसीएफच्या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप, दुसरीकडे भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत चांगला कांदा खरेदी करून ग्राहकांना खराब झालेला आणि लहान आकाराचा कांदा पाठवण्यात आला, त्यामुळे या दोन्ही संस्थांकडून कांदा खरेदीत घोटाळा झाला असल्याचं कांदा या ठिकाणी खरेदी झाला असल्याचं उघडकीस आल्याने शेतकरी सांगतात। याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी नव्या संस्थांचा समावेश करणार असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय या ठिकाणी कांदा खरेदी या ठिकाणी घोटाळा झालेला असल्यानं या दोन्ही संस्थांचा समावेश करणार असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलं आहे। आणि या ठिकाणी बघितलं, आज केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात किसान संवाद या कार्यक्रमात उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते। एकीकडे नाफेडची कांदा खरेदी वाटपास वादात सापडल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांकडून सातत्याने जाब विचारला जात आहे। शिवाय भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा हा मुळात खराब झालेला कांदा असल्याने वारंवार निदर्शनात आले, त्यामुळे पुन्हा एकदा कांदा खरेदीत घोटाळा झाल्याने अधोरेखित झाले। यावर बोलताना मंत्री चौहान म्हणाले की याबाबत केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याच्या तयारीत या ठिकाणी आहेत। आता नाफेडकडून इतर नव्या संस्थांचा समावेश करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे। धन्यवाद।